सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे। धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यअधिकारी विशाल नरवडे यांच्यासह शिक्षणाधिकारी मनीष पवार एकाच वेळी परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवून आहेत। जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। तसेच परीक्षा केंद्रावर देखील ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण केले जात आहे। नमस्कार, आजपासून सर्वत्र 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि धुळे जिल्ह्यातही 47 परीक्षा केंद्रावर 24,500 पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी राज्य शासनाच्या आपल्याला सर्वत्र सूचना आहेत। माननीय मुख्य सचिव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, तसेच जिल्हास्तरीय बैठक ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या देखरेखीखाली आपण सर्व परीक्षा केंद्रावर यावेळेस झूम तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा राबवतो आहे। यामध्ये आपल्याला महसूल पथक, पोलीस पथक, शिक्षण विभाग पथक आणि बोर्डाचे पथक आहेच। त्याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आम्हाला जिल्हास्तरीय एका ठिकाणी बसून सेंट्रलाइज पद्धतीने इन कॅमेरा ऑनलाईन रेकॉर्डिंगद्वारे सर्व 24,500 मुलांचं कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचा उद्देश एवढाच आहे की खरोखर प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि गैरप्रकारचा अवलंबन करू नये यासाठी अवेअरनेस आणि एन्श्योर करणं। तसेच कॉपीमुक्त अभियान करताना 1.5 महिना जवळपास परीक्षा चालते, त्यामुळे सर्व प्रशासकीय मनुष्यबळ एवढा पूर्ण वेळ देणं दररोज शक्य होत नाही। या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्याला कमी मनुष्यबळामध्ये आणि कोणताही अतिरिक्त शासकीय खर्च न होता 100% पारदर्शकता आपल्याला एन्श्योर करायला सोपं झालेलं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।